इकडे बेडरूम एरियामध्ये घनश्याम रडताना दिसतो। चला तर बघूयात इन डिटेल स्टोरी काय आहे। तर इथे निखिल उगाचच असा बसलेला असतो कपड्यांकडे बघत आणि तेवढ्यात घनश्याम म्हणतो की काय रे काय झालं असा का बघतोयस। तर म्हणला की नाही मी घराच्या बाहेरचा विचार करतोय त्याच्यामुळे थोडा अस्वस्थ आहे। त्यावरती घनश्याम म्हणतो की हो ना यार मी पण खूप अस्वस्थ आहे, काय झालंय याचं काय माहिती, आज माझं मनच लागे नाही कशात। आणि तसं बोलत बोलतच तो त्याच्या कपड्यांच्या घड्या घालायला लागतो आणि तेवढ्यात तो इमोशनल देखील होतो। तर निखिल त्याला समजावत असतो जाऊ दे नको विचार करू। त्यावरती घनश्याम सांगतो 5-6 दिवस झाले काही कॉल नाही काय नाही, मी असा नाही राहिलो कधीच, एवढा अशा परिस्थितीत मी नाही राहिलो। त्यावर निखिल म्हणतो की काही नाही काळजी करू नकोस, थोड्या वेळातच काहीतरी घडेल आणि त्यानंतर तुझं जे लक्ष आहे ते डायव्हर्ट होईल। तर तेव्हा घनश्याम जो आहे तो थोडा थोडा रडायला सुरुवात त्याने केलेलीच असते। तेवढ्यात तिथे पुरुषोत्तम दादा येतात आणि विचारतात नेमकं काय झालं। त्यावरती निखिल सांगतो की काय नाही त्याला थोडीशी घरच्यांची आठवण आलेली आहे म्हणून तो रडतोय। त्यानंतर पुरुषोत्तम दादा त्याच्याजवळ जातात आणि सांगतो की मी आतून स्ट्रॉंग नाहीये, मी वरवरती बोलतो पण मी आतून एवढा स्ट्रॉंग नाहीये, मी कधीच असं अण्णा म्हणजे त्याचे वडील आणि आईचा चेहरा बघितल्याशिवाय नाही राहिलो आणि इतके दिवस मी इथे राहतोय। तेवढ्यात तिथून अंकिता म्हणते की अरे चांगल्या कामासाठी आलाय, पुढारी रडायचं नाही, बघू तरी पुढारी रडताना कसे दिसतात असं म्हणून ती त्यांना तिकडून बघण्यासाठी उत्सुक असते आणि पळत पळत येऊन त्यांना बघायला अशी येते। तेवढ्यात ते घनश्याम जो आहे तो हसायला सुरुवात करतो। चांगल्या कामासाठी आलाय तर चांगलंच काम करायचं, कशाला उगाच रडून वाईट व्हायचं असं म्हणून पुरुषोत्तम त्याला समजावत असतो। पण काल ज्यावेळेस त्याला निकी विचारायला आलेली होती त्यावेळेस घनश्यामने सांगितले की मला अरबाज, वैभव, जान्हवी आणि तू यांच्याशिवाय मी कोणाजवळच कम्फर्टेबल होऊ शकत नाही। आणि या अगोदरच्या एपिसोडमध्ये देखील पुरुषोत्तम दादाच्या मांडीवरती डोकं ठेवून घनश्याम रडलेला होता। तर अशा पद्धतीचं घनश्यामचं वागणं घरामध्ये दिसत आहे। म्हणजे खेळण्यासाठी त्याला एक ग्रुप हवा असतो, इमोशनल होण्यासाठी दुसरा ग्रुप। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।